चला तर आपण अटेंडन्स कशी करायची इंटॅक ॲप्लिकेशनच्या माध्यमाने ते आपण जाणून घेऊ. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलचे नेट किंवा मोबाईल डाटा चालू आहे का हे खात्री करणे गरजेचे आहे व लोकेशन चालू असल्याची आपण खात्री करणे गरजेचे आहे. या दोन गोष्टीची खात्री केल्यानंतर आपल्याला इंटॅक टेक्निशियन या ॲपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे ॲक्टिव्हिटी आणि अटेंडन्स असे दोन बटन ओपन होतील. तर त्या ठिकाणी आपल्याला अटेंडन्स ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. अटेंडन्स ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन विंडो ओपन होईल. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेऊयात. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याखाली आपल्याला पासवर्ड विचारेल. तर कंपनीकडून प्रोव्हाइडेड करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक चेक इन विंडो ओपन होईल. तर त्या चेक इन विंडोवरती आपल्याला फोटो हा आयकॉन दिसेल. त्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला जेव्हा आपण सकाळी कामावर येतो त्या ठिकाणाहूनच आपल्याला आपली सेल्फी त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर आपल्याला त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फोटो घेऊन त्यानंतर त्याखाली आपल्याला व्हॉट टुडेज वर्क किंवा टार्गेट असे विचारले जाईल. या ठिकाणी आपल्याला आपले जे काही टार्गेट असेल किंवा आजचं करावयाचं जे काम असेल ते या ठिकाणी आपल्याला नोंद करायचं आहे. समजा मी एक ड्रायव्हर आहे. तर माझं आजचं टार्गेट आहे 4000 लिटर पाणी विक्री करणे. तर मी 4000 लिटर हे माझे टार्गेट टाकलेलं आहे. समजा तुम्ही जर टेक्निशियन असाल तर त्या पद्धतीनं तुमचं जे काही काम आहे आजचं ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि हे काम पूर्ण करण्यासाठी दुसरा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वापर करून काही अडचण असेल तर हे काम पूर्ण करण्यासाठी जर आपल्याला काही अडचण असेल तर हे या ठिकाणी नोंद करायची आहे. तर सध्या मला काही अडचण नाही म्हणून मी नो असं टाकतो आणि चेक इन या बटनवरती क्लिक करतो. चेक इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर सकाळी आपली अटेंडन्स झाली हे कन्फर्म होईल. त्यानंतर जेव्हा आपले काम संपते आणि जेव्हा आपण घरी जायला निघतो किंवा आपले काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणाहून चेकआउट म्हणजेच परत एकदा आपल्याला अटेंडन्स करायची आहे. तर परत एकदा आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला तो पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर चेकआउट विंडो आपली ओपन होईल. त्या ठिकाणी जाते वेळेस आपल्याला चेकआउट करायचं आहे आणि आपली सेल्फी परत एकदा आपल्याला अपलोड करायची आहे. तर आपल्याला फोटो या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपली सेल्फी घ्यायची आहे आणि एकदम शेवटी अबाउट टुडेज वर्क म्हणजे आपले आजचे काय काम पूर्ण झालेले आहे, आपण आज काय काम केलेले आहे दिवसभरामध्ये ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. तर या ठिकाणी समजा माझं 4000 लिटरचं टार्गेट होतं आणि मी 4200 लिटर पाणी वाटप केलं आहे. तर जेवढं काही पाणी वाटप केलेलं आहे तो आकडा या ठिकाणी टाकून किंवा जे काम आपण कंप्लीट केलेलं टाकून आपल्याला चेकआउट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कामावर आल्याची व कामावरून गेल्याची
या पद्धतीने अटेंडन्स आपण करू शकतो. अटेंडन्स केल्यानंतर आपल्याला ती अटेंडन्स दुसऱ्या दिवशी आपल्या ॲपमध्ये ॲक्टिव्हिटी या ट्रॅबवरती गेल्यानंतर आपल्याला अटेंडन्स डिटेल्स यावरती आपल्याला ते दिसून येईल. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या दिवसाची अटेंडन्स आपल्याला कळून जाईल.